सगळ्या प्रश्नाचं एकच उत्तर आहे. काय उत्तर आहे? ध्यान. प्रश्न सोडवायला जाऊच नका. उगीच भंपकाची भरती करू नका. समजून घ्या मी काय सांगतोय. लढू नका, हारा, जाग्यावर बसा, वेळ मिळेल त्यावेळेला सुरू. म्हटलं मन भरकडते हो, त्याला सर पर्याय ना. श्वास आत घेणं, पूर्ण पोट भरून आत घेणं आणि बाहेर पूर्ण सोडणं, ही जाणीवपूर्वक विधी करावी लागते. श्वास तर सहज चालू आहे का नाही, का बंद आहे? बा आमचं मन का लागत नाही ध्यानावर? त्याच्या पाठीमागचं कारण आहे, श्वास सहज चालू आहे, येतोय जातोय नेहमी. जसं दिवसा येतो जातो तसंच ध्यानाला बसलो येतो जातो. पण तुमच्या मनाला जर एकाग्र करायचं असेल तर जाणीवपूर्वक श्वास आत पोट भरून घ्यायचा आणि जाणीवपूर्वक पूर्ण बाहेर सोडायचा. आत घेणं आणि बाहेर सोडणं. मन कुठं केंद्रित झालं? श्वासावर. श्वासावर मन केंद्रित झालं का ती विधी करावी लागते. व त्यासाठी वेळ काळ काही नाही, कुठेही कधीही आलं मनात बसला केलं सुरू. कारण सांगतो, श्वास हा जीवनाचा मूलाधार आहे. श्वास हा सृष्टीचा मूलाधार आहे, किंबहुना श्वास हा ब्रह्मांडाचा मूलाधार आहे. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाशाने जरी ब्रह्मांड तयार झाला असेल तर त्याला शक्ती पुरवणारा कोणतर प्राणवायू आहे. त्याच पंचतत्वानं हे तयार झाले, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. बरोबर आहे की नाही? या पंचतत्वानं मनुष्य देह तयार झालेला आहे, पण त्याचा मूलाधार कोण आहे? प्राणवायू आहे, श्वास आहे. समजून घ्या. आणि म्हणून बाबाने अनुग्रह देताना वैखरीचा अनुग्रह दिलेला नाही, श्वासाशी निगडीत असलेला मंत्र दिलेला आहे. त्यालाच अनिर्वाच्य नाम म्हटले, त्यालाच महावाक्य म्हटले. समजून घ्या. आणि म्हणून सगळ्या गोष्टी टाकायच्या, एकच गोष्ट जाणीवपूर्वक करायची. ती कोणती? तर श्वास आत घेणं, बाहेर सोडणं. श्वास आत बाहेर करत असताना मनाला तिथं केंद्रित करायचं. आता राहिलं बलाढ्य एक इंद्रिय, ती म्हणजे दृष्टी. बघा, या दृष्टीचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे डोळ्याचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. जेवढं अन्नातनं आत जात नाही, तोंडातनं आत जात नाही, तेवढं डोळ्यानं आत जात. डोळ्यानं भरपूर काय जेवतो आपण, डोळ्यानं भरपूर खातो. विकार डोळ्यानंच घेतो आत. चांगल्या वाईट गोष्टी डोळ्यानंच आत घेत असतो. चांगलं वाईट नुसतं तोंडानं खात नाही आम्ही, कानानं बी खातो, डोळ्यानं बी खातो. म्हणून ध्यानाची विधी किती छान आहे बघा. मनाला कुठं केंद्रित करायचं? श्वासावर. डोळ्याला कुठं केंद्रित करायचं? डोळे सहज मिटल्यानंतर दोन्ही भुवयांच्या मध्ये जी भ्रुकुटी आहे तिला आज्ञाचक्र म्हटलेलं आहे. 7 चक्रापैकी एक चक्र म्हणजे आज्ञाचक्र. त्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी त्या दृष्टीला केंद्रित करायचं. पहिल्यापासूनच आतमध्ये प्रकाश आहे. सहस्रदीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा. हे कुठलं आहे? बाहेर तरी एकच सूर्य आहे, मग सहस्र सूर्य कुठून आणले? इथं आहेत आत. सहस्र दळी उगवला. कुठं आहे तो? ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी, आज्ञाचक्राच्या ठिकाणी, भ्रुकुटीच्या ठिकाणी आहे. हजारो सूर्य एकवटावेत एवढा प्रकाशाची तेज बघा. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते, रत्नखिळ पाखती प्रभार, अगणित लावण्य तेज पुंजाळले, न वर्णवे ते तेज. हजारो सूर्य एकत्र उगवावेत आणि लख प्रकाश पडावा. ती अनुभूती ध्यानाची आहे. आणि म्हणून सुरुवातीला
साधकाला नामधारकाला निळ्या प्रकाशाची अनुभूती येत असते सुरुवातीला. म्हणून भ्रुकुटीच्या ठिकाणी दृष्टी केंद्रित केली की निळ्या प्रकाशाची अनुभूती येते. त्या निळ्या प्रकाशावर, त्या प्रकाशावर आपली दृष्टी केंद्रित करावी. आता राहिलं कान. कानाला कुठं केंद्रित करायचं? श्वास आत घेताना जो ध्वनी निर्माण होतो आणि बाहेर सोडताना जो ध्वनी निर्माण होतो, त्या ध्वनीच्या ठिकाणी आपल्या कानाला केंद्रित करायचं. अनुग्रहाच्या वेळेला त्या निर्वाच्य नाम सद्गुरूने साधकाच्या कानात प्रत्येकाच्या कर्णेंद्रिया सांगितले. दिले का नाही? दिले. तो श्वास आत घेताना ध्वनी होतो ते सांगितले, बाहेर सोडताना कोणता ध्वनी होतो ते सांगितले. आपले कान त्या ध्वनीवर केंद्रित करावे, दृष्टी भ्रुकुटीच्या ठिकाणी केंद्रित करावी, मनाला श्वासावर केंद्रित करावं आणि मग आत्म्यानं निश्चल व्हावं, निश्चिंत व्हावं आणि त्याच्यात बुडून जावं. बुडून जावं. मन श्वासावर केंद्रित करता 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 मनाचं मन पण मावळतं, मन उन्मन होतं. किंबहुना समाधीची अवस्था सांगतो, ध्यानाला बसलोय, श्वास चालू आहे का बंद आहे हे बी जिथं कळत नाही ते खरं ध्यान. सुरुवातीला श्वासाचा आधार घ्यावा लागतो, पण तोही आधारही संपतो ज्यावेळेला आत्म्याची आणि परमात्म्याची गाठभेट होते, ज्यावेळेला आत्मा हरवून जातो. कळला का अर्थ? आणि म्हणून आपल्याला आता ध्यानविधी करायची आहे. थोडासा पॅटर्न आपण बदलला आहे ध्यानाचा. दिवसभर जर शरीर एसीत असेल, हालचाल नसेल, कष्ट नसतील, काय नसतील, संध्याकाळी झोप लागते का त्याला? का झोप लागत नाही? शरीर थकलेलं नसतं. जेवढं शरीर शिथिल तेवढं मनाचा उन्माद जास्त वाढतो. संध्याकाळी झोपच लागून देत नाही ते. पण एखाद्या शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला लगे पडल्या पडल्या झोपते ते. का? दिवसभर शरीर शिणतं. तसं ध्यानाची विधी सुद्धा आहे. लक्षात आलं का? ते ध्यान करण्यासाठी म्हणून नाद ब्रह्मात उड्या मारणं, शरीर थकवणं हा पहिला प्रकार आहे. त्याच्या आधी एक क्रिया करावी लागते. द्रुत गतीनं श्वास घ्यावा लागतो. द्रुत गतीनं श्वास घ्यावा लागतो. ते किती मिनिटं? किमान 10 मिनिटं. पण आपण नाही, आपण फक्त 5 मिनिटं करायचं. किती मिनिटं करायचं आपण? 5 मिनिटं द्रुत गतीनं श्वास घ्यायचा, सोडायचा. तदनंतर रामकृष्ण हरीच्या गजरावर देहभान विसरून नाचायचं आणि त्याच्यानंतर 10 मिनिटं आपण दीर्घ श्वसन करत शरीर शिथिल सैल सोडून सर्व इंद्रियांवरचे नियंत्रण काढून घेऊन आपण ध्यान करायचं. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम शांतीब्रह्म एकनाथ सद्गुरु जनार्दन महाराज की जय.